मॅच करणार त्या विषयी. आपलं काम आहे काम विशेष नाही. कचरा कोण टाकते त्यांना जरा हे करा की सांगून ऐकत नाहीत, टाकत नाहीत, गप बसतात, नसल्याला बघून दुपारची येऊन टाकतात. नागरिकांनी जरा लीड घ्यायला लागते म्हणतात. नागरिकांनी घेतले नागरिकांनी लीड घेतलं तरी म्हणजे जरा ते आवडतं. आज काल मी या ठिकाणी आपल्या जनावर तालीम पाठीमागील ओढ्याचा व्हिडिओ टाकला होता की इथला गाळ उपसा झालेला नाही म्हणून. त्याची दखल तात्काळ नगरसेवक प्रकाश गवंडे साहेबांनी घेतली आणि 4 वाजता त्यांनी मला फोन केला की उद्या मी पाहणीला येतोय. आणि त्याचबरोबर प्रतापसिंह जाधव सरकारांचा पण सकाळी फोन आला की 7 वाजता मी त्या ठिकाणी येतोय. आणि या दोघांच्या माध्यमातून या ठिकाणी हा पोखलँड आला. आज गवंडे साहेब स्वतः या ठिकाणी जागी येऊन या ठिकाणी मार्गदर्शन करून हा गाळ सगळा काढण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. आणि 2-3 दिवसामध्ये या ठिकाणी जेवढा गाळ निघेल आणि इथली वाट रिकामी होईल ते ओढ्याला पाणी पुढे जाईल, जेणेकरून इथे राहणाऱ्या नागरिकांना पुरामध्ये कुठलाही पाण्याचा धोका होणार नाही. या पद्धतीने इथली नाले सफाई करून घेण्याची जबाबदारी प्रकाश गवंडे साहेब आणि प्रतापसिंह जाधव सरकार नगरसेवक या दोघांनी घेतलेल्या आहे. ह्या स्थानिक प्रभागातील नगरसेवकांनी अशा पद्धतीने जे कामाची पद्धत राबवलेली आहे त्याबद्दल जनावरपेठ वासियांच्या वतीने त्या दोघांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो की अशीच कामं आपल्या हातनं तात्काळ दखल घेऊन केली जावीत. पुढं हे झाल्यानंतर पाऊस संपल्यानंतर जयंती नाल्याच्या पुढचा जो ओढा पंचगंगा मशानभूमी मार्गे नदीला मिक्स होतोय तिथलाही गाळ आता पाण्याचा दबाव त्या ठिकाणी जास्त आहे. पण आता पावसाळा चालू होणार, यामध्ये तिथं जेसीबी जर खाली गेला पोखलँड तर तो पाण्यात आरण्याची शक्यता आहे, बुडण्याची शक्यता आहे. तर फेब्रुवारी मार्चच्या पुढे ज्यावेळी पुन्हा पाण्याची तीव्रता कमी होईल त्यावेळी तो सगळा गाळ काढून घेण्याची जबाबदारी गवंडे साहेबांनी या ठिकाणी शब्द दिलेला आहे. त्यामुळे या दोघांचंही कामाच्या तत्परतेबद्दल, माझ्या व्हिडिओची दखल घेतल्याबद्दल आणि या ठिकाणी पोखलँड घेऊन आलेले महापालिकेचे अधिकारी कर्मचारी असतील या सगळ्यांचं मी जनावरपेठ वासियांच्या वतीनं अभिनंदन करतो. तोंड मोठं केलं हाळ जातो बरोबर पाण्यात बॅग तोंड बंद झाल्यामुळे गोष्टी टाकलेल्या बरोबर इकडे काढता येईल का मागे